सो हॅलो गाइस, वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग. सो आज मी प्रॅक्टिस करत होतो माझ्या थर्ड सेमची की काही लक्षात आहे की नाही वगैरे त्यासाठी. सो बेसिकली आमचं सॉफ्टवेअर आहे LT स्पाइस, जे की मोस्ट ऑफ इलेक्ट्रॉनिक्समध्ये यूज करतात सेकंड सेममध्ये. सो तेच तुम्हाला आता दाखवतो मी की कसं मी ते यूज करायचं वगैरे काय पूर्ण डिटेलमध्ये. जे कोणी आत्ता BSc इलेक्ट्रॉनिक्स म्हणजे सेकंड इयर थर्ड इयर घेणं असेल तर त्यांना पण हे खूप फायद्याचं होणार आहे. सो चला तर मग. सो बेसिकली तर हा तो ॲप आहे LT स्पाइस म्हणून. आहे बघा, तुम्ही गुगलवरून डाउनलोड करू शकता आणि तो पण केल्यावर अशी काही स्क्रीन येते. तर ते न करून तुम्ही इथं फाईलमध्ये जाऊन न्यू त्यानंतर अशी काही स्क्रीन तुमच्या समोर ओपन होईल. त्यानंतर आपल्याला जे सर्किट डिझाईन करायला लावलं आहे किंवा बनवायला लावलं आहे ते आपल्याला इथं डिझाईन करायचं आहे. समजा मी एक साधं इथं छोटं सर्किट डिझाईन करतो. जसं की आपल्याला पहिलं रजिस्टर घ्यायचं आहे, तर इथं क्लिक केल्या तुम्हाला रजिस्टर 1, समजा 2 रजिस्टर घ्यायचे तर 2, 3 घ्यायचे तर 3 असं करू शकतो. पण आपल्याला एवढं 3ची गरज नाही आहे. सो हे कट करायचं असेल तर इथं आपल्याला कटचं ऑप्शन येतं. हे बघा, याच्यावर क्लिक केलं असं केलं की एक कट होऊन जातं. सो बेसिकली त्यानंतरून आता समजा आपण सर्किट ड्रॉ करू. छोटं मोठं करायला आपण स्क्रोलचं ऑप्शन यूज करू शकतो. ते बघा, त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे वोल्टेज सोर्स इथं. त्यानंतरून लाईन घेण्यासाठी आपल्याकडे ऑप्शन आहे हे वालं. सो आपलं हे सर्किट रेडी झालं आहे. पण याच्यामध्ये एक गोष्ट राहिली आहे, ती म्हणजे ग्राउंड आपल्याला सगळीकडे द्यायलाच लागतं. सो आपण इथून ग्राउंड घेऊन टाकू इथं आणि त्याला कनेक्ट करून घेऊ. सर्किट झाल्यानंतर तुम्हाला इथं व्हॅल्यू पण पुट करायचे राहतात. जसं की आता व्होल्टेज V1 किती येतं तर आपल्या इथं राईट क्लिक करून त्यानंतर त्याची व्हॅल्यू इथं टाईप कशी आहे. जसं की आपण समजा घेतलं 10 व्होल्ट. त्यानंतर रजिस्टर आपण कितीचं घेतो ते पण आपल्याला दाखवायचं आहे. समजा आपण घेतला 1K, दोघी 1K घेऊन टाकू आपण. तर आपलं हे सर्किट पूर्णपणे रेडी झाले. त्यानंतर आपण त्याला रन करायचं. रन केल्यानंतर इथं तुम्ही 1, 5 काही टाकू शकता आणि एंटर करायचं. सो अशी स्क्रीन आपल्यासमोर आलेली आहे. फक्त चेक करायचं की व्होल्टेज कुठून पास होतं आहे. तर इथून समजा आपण इथं व्होल्टेज इथं दिलेलं आहे, तर इथं रजिस्टरवर ही पिन आली का तर क्लिक करायचं आहे. एक लाईन आली का 10 व्होल्टेज. सेम इथं पण आपल्याला चेक करायचं आहे. तर दोघांचं 10 व्होल्टेज सेम आहे असं. तर अशा प्रकारे सर्किट ड्रॉ करून आपल्याला असे खूप सारे सर्किट राहतात जे आपल्याला कॉलेजकडनं भेटतात. तर ते ड्रॉ करून वगैरे आपल्याला तिथं एक्सप्लेन करायला लागतं. तर मग अशा प्रकारे आपले सर्किट राहतात सर्व वाईज. आणि तुम्हाला सांगतो याच्यात हे सर्किट अजून खूप मोठमोठे सर्किट पण राहतात. आणि याच्या पहिले फर्स्ट इयरला पण एक ॲप होतं प्रोटेस म्हणून. सो ते थोडंसं याच्यापेक्षा थोडं अवघड राहतं. त्याचं कारण काय की त्याच्यात आपल्याला सर्च करायला लागतं नाव वगैरे, आणि याच्यात थोडं इझी होतं. आणि तुम्ही जर शॉर्टकट की वापरली ना, डायोडला D, ग्राउंडला G, रजिस्टरला R, लाईनसाठी L वगैरे ना, सो ते तुमचं सर्किट ड्रॉ एकदम फास्टमध्ये होईल. आणि तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगतो की मी BSc का घेतलं हो नाही का, BScमध्ये आणि इलेक्ट्रॉनिक्सच का घेतला. तर तुम्हाला सांगतो, मी फर्स्ट इयरला जेव्हा ॲडमिशन घेतलं होतं तर तेव्हा माझा प्लॅन होता की मॅथ्सचं नाही घ्यायचं. फिजिक्स केमिस्ट्री ऑलरेडी आपल्याला 11वी-12वीला होतंच, तर ते थोडंसं मला सोपं जात होतं. पण मॅथ्स थोडंसं डोक्याबाहेर होतं. सो त्यामुळे मी डिसाईड केलं की मॅथ्स कट करायचं आणि फिजिक्स केमिस्ट्री घेऊ आणि त्याच्याशी रिलेटेड मग काय घ्यावं भाऊ. त्यासाठी मी विचारलं पण होतं. माझा जो आत्याचा मुलगा आहे त्यांनी त्याच्या 2-3 मित्रांना फोन लावला वगैरे, विचारलं की काय कसं हो नाही का. सो ते म्हणले की इलेक्ट्रॉनिक्स थोडंफार समजा असायला आवडतं, थोडंफार समजू शकतं नाही का मॅथ्सपेक्षा. मॅथ्स थोडा अवघड जाऊ शकतो. सो त्यामुळे मी डिसाईड केलं की मग मॅथ्स ड्रॉप करून इलेक्ट्रॉनिक्सच घ्यायचा. तर मग मी फायनली ग्रुप मग फिजिक्स, केमिस्ट्री आणि इलेक्ट्रॉनिक्स ग्रुप घेऊन टाकला. आणि ते करता मग मला तसं 1 वर्ष होऊन गेलं. मग नंतर विषय आला सेकंड इयरला की एक विषय कोणता ड्रॉप करायचा. तर त्यामध्ये पण मला केमिस्ट्री सोपं जात होतं, बट मला ते प्रॅक्टिकलला जायला आवडत नव्हतं. त्यामुळं मग मी विचार केला फिजिक्स आणि इलेक्ट्रॉनिक्समध्ये थोडं इलेक्ट्रॉनिक्स तर घ्यायचंच होतं फिक्स. पण मग केमिस्ट्री आणि फिजिक्स त्याच्याशी रिलेटेड थोडं, तर त्याच्यामुळं मी इलेक्ट्रॉनिक्स मेजर घेतलं आणि फिजिक्स घेतलं आणि केमिस्ट्री ड्रॉप आउट करून टाकलं. तर अशा प्रकारे मी ते घेतलं. आणि आता पुढच्या वर्षी तर एकच विषय राहील. ते पण म्हणजे असं एवढं काय अवघड नाही. आता तुम्हाला सांगतो सध्या माझं 4th सेम चालू आहे. त्यामध्ये आम्हाला तर कोडिंग आली आहे आणि ते कोड एवढे मोठे आहे ना, तुम्हाला मी कोड दाखवतो माझे, की पहिले स्टार्टिंगला जे प्रॅक्टिकल नाही 1-2 त्याचे, ते एवढे कोड आहे काहीतरी आणि ते रन करायचे. पण ह्यावेळेसचे जे त्यानंतरचे जे 7व-8व जे प्रॅक्टिकल आहे त्याचे कोड एवढे मोठे आहे ना. आणि पहिले तुम्हाला ते कोड दाखवतो, मग त्याच्या पुढची माहिती सांगतो मी. हे प्रॅक्टिकल आहे. सो हे पहिलं तुम्ही बघू शकता बघा, एवढंच कोड आहे त्याचा आणि हा रन करायचा असतो.
पण त्यानंतरचे बघा हां, हा वाला कोड बघा आता तुम्ही. याची सुरुवात इथून होते आहे. सो इथून इथं, इथून इथं, इथून इथपर्यंत, आणि हा कोड पूर्ण तिथं टाईप करायला लागतो आपल्याला. आणि एवढंच नाही तर याचा पण बघा, आहे बघा, इथून कोड सुरू झाला आहे इथून. सो इथून इथं इथपर्यंत, आणि त्यानंतरचा बघा हा कोड बघा 6वाला, इथून सुरुवात झाली त्याची, इथून इथं इथं एवढं, त्यानंतर परत लास्ट इथपर्यंत, एवढं सर्व करायला लागतं. आणि गाईज एक गोष्ट वाईट म्हणजे काय वाटते की हा कोड म्हणजे आपल्याला तिथं टाईप करायला काही प्रॉब्लेम जात नाही. विषय असा आहे, जेव्हा एक्झाम राहील ना, तर हा पूर्ण कोड लक्षात येऊन म्हणजे लक्षात करून जायचं, आपल्याला पाठ करून जायचं आहे. ते आपल्याला काही शीट वगैरे देतील, त्याच्यात मग ते शीट बघून बघून लिहायचं, मग ते असं नाही राहणार आहे. डायरेक्ट पूर्ण पाठ करायचं. आणि कोडिंगचं कसं राहतं, एक जरी डॉट किंवा पॉईंट, एक अक्षर, एक कॉमा किंवा जे आपण ब्रॅकेट वगैरे टाकतो ते जरी चुकलं ना, तरी खूप खूप प्रॉब्लेम येतात आणि तो कोड पूर्ण रनच होत नाही. आता आमचे 2 ब्रॅकेटमध्ये फक्त आमच्याकडनं कर्ली ब्रॅकेट होतं, तर त्या जागी आमच्याकडनं साधं ब्रॅकेट टाकलं गेलं होतं. सो त्यामुळे सुद्धा कोड रन नव्हता. तर किती वेळ ते शोधण्यातच गेलं, कारण कोड बारीक दिसतो थोडा. सो त्यामुळे ते नीट कळत पण नव्हतं कुठं प्रॉब्लेम आहे काय वगैरे. त्याच्यात म्हणजे एवढा टाईमपास झाला ना, तर असं सगळे गडबड राहते याच्यामध्ये. तर जो कोणी घेत असाल, सो विचार करून घ्या तुम्ही इलेक्ट्रॉनिक्सचं. तुम्हाला तुमच्या क्षमता असेल ती, की मी करू शकतो, मी पाठ करू शकतो वगैरे सगळं, तर त्या बेसिसवर घ्या वही. मग माझं तर सजेशन हे आहे की घ्या, वाईट नाही ते, त्याच्यात शिकायला पण भेटतं. आता कोडिंगसारखी गोष्ट आपल्याला शिकायला भेटते, काय विषय नाही. पण मग अभ्यास करायचं मन असेल किंवा तुम्ही सक्षम असाल अभ्यास करायला, तर बिनधास्त घ्या, काही घाबरू नका. ऐका, आता माझं कसं आहे, मला एवढं इंटरेस्ट नाही त्या गोष्टीत, त्याच्यामुळं मग मी म्हणजे आता सध्या ग्रॅज्युएशन व्हायसाठी मी पूर्ण करतो आहे ते. आणि एक आवड आहे मला पण पीसीन त्याच्यामध्ये, पण मग हे थोडंसं त्याच्या आउटसाईड चाललं आहे. मला जास्त आवड आहे व्हिडिओग्राफी वगैरे, एडिटिंग वगैरे किंवा VFX वगैरे, नाही का असं. पण मग आता काय परिस्थिती आपली, त्याच्यामुळं मी काय ते घेतलं नाही आणि याच्यात उतरलो. पण मग शिकतो हळूहळू थोडं, मला पण काही गोष्टी कळते, हळूहळू शिकायला बघू. तर अशा प्रकारे आहे सर्व. तर तुम्हाला काय वाटतं सांगा नक्की कमेंटमध्ये मला, की तुम्हाला आवडलं का नाही वगैरे. ज्याला घ्यायचं त्याने मला कमेंट करा, मी त्याला अजून थोडं डिटेलमध्ये सांगू शकतो मेसेजला. बाकी एवढंच सांगायचं गाईज. आणि आपल्या सध्या तुम्हाला माहिती आहे डेली ब्लॉग तर चालू आहे कंटिन्यू, एक पण दिवस सोडत नाही मी, कारण मेहनत करायची यावेळेस पूर्णपणे. जेवढं आपल्याला देता येईल तेवढं देण्याचा प्रयत्न करायचा आहे. सो असंच तुम्ही बनवून राहा चांगल्या प्रकारे, आणि भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. सो आत्तासाठी बाय बाय.